नमस्कार. हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जेवणातील हटके सवयी. टिप्स नंबर 1. स्वयंपाकासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करू नका. अनेक घरामध्ये उरलेले तेल पुन्हा वापरले जाते, पण वारंवार गरम केल्याने तेलात काही हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात. शक्य असल्यास प्रत्येक वेळी ताजे तेल योग्य प्रमाणात वापरावे. टिप्स नंबर 2. जेवण झाल्यावर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच आडवे पडल्याने काही लोकांना ॲसिडिटी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी 10 ते 15 मिनिटे हलके चालण्याची सवय ठेवा. टिप्स नंबर 3. दर आठवड्यात किमान 2दा कडधान्याचा आहारात समावेश करा. हरभरा, मूग, मसूर, मटकी यासारखी कडधान्ये प्रथिने आणि तंतुमयी घटकांचा चांगला स्रोत आहेत. ती संतुलित आहाराचा महत्त्वाचा धागा ठरू शकतात. टिप्स नंबर 4. मोठ्यांनी घोरण्याकडे दुर्लक्ष करू नका. रोज मोठ्याने घोरणे आणि दिवसा खूप झोप येणे ही काही लोकांमध्ये स्लीप ॲल्पिनियाची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. टिप्स नंबर 5. तोंड आणि हिरड्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. हिरड्यातून वारंवार रक्त येणे किंवा सूज येणे याकडे दुर्लक्ष करू नका. चांगली तोंडाची स्वच्छता एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची असते. टिप्स नंबर 6. दिवसातून अनेक तास सलग बसू नका. प्रत्येक 45 ते 60 मिनिटांनी 2 मिनिटे उठून चालण्याची सवय लावा. यामुळे दिवसभराची शारीरिक हालचाल वाढते. टिप्स नंबर 7. जेवताना घाई करू नका. हळूहळू आणि नीट चावून जेवल्याने पचनास मदत होते आणि जास्त खाण्याची शक्यता कमी होऊ शकते. टिप्स नंबर 8. पॅकेटवरील पोषण मूल्याचे लेबल वाचण्याची सवय लावा. अनेक तयार पदार्थांमध्ये मीठ, साखर किंवा संतृप्त चरबी जास्त असू शकते. लेबल वाचल्याने अधिक चांगला पर्याय निवडता येतो. टिप्स नंबर 9. आठवड्यातून काही वेळा मुठभर बदाम किंवा अक्रोड खा. योग्य प्रमाणात खाल्ल्यास हे आरोग्यदायी चरबी, तंतू आणि इतर पोषक घटक देतात. टिप्स नंबर 10. राग आणि तणाव जास्त वेळ मनात साठवून ठेवू नका. सततचा मानसिक ताण शरीरावर परिणाम करू शकतो. शांतपणे संवाद साधणे, प्राणायाम किंवा आवडत्या छंदासाठी वेळ देणे उपयोगी ठरू शकते. टिप्स नंबर 11. साखरयुक्त थंड पेयाऐवजी साधे पाणी किंवा ताक निवडा. यामुळे अनावश्यक साखरेचे सेवन कमी करण्यास मदत होऊ शकते. टिप्स नंबर 12. रात्री उशिरा जड जेवण टाळा. खूप उशिरा आणि भरपूर जेवल्यास काही लोकांना झोप आणि पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. टिप्स नंबर 13. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची तपासणी फक्त आजारी असतानाच करू नका. नियमित तपासणीमुळे बदल लवकर लक्षात येतात आणि डॉक्टर योग्य सल्ला देऊ शकतात. टिप्स नंबर 14. धूम्रपान करणाऱ्यांच्या धुरापासूनही शक्य तितके दूर राहा. परोक्ष धूम्रपानाचाही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धूर असलेल्या ठिकाणी कमी वेळ राहण्याचा प्रयत्न करा. टिप्स नंबर 15. छातीत ताप, श्वास लागणे, हात किंवा जबड्यात वेदना यासारखी लक्षणे दिसल्यास विलंब करू नका. ही लक्षणे गंभीर असू शकतात. अशा वेळी घरगुती उपायावर अवलंबून न राहता त्वरित वैद्यकीय मदत घ्या. टिप्स नंबर 16. सफरचंद आहारात ठेवा. सफरचंदमध्ये तंतुमय घटक आणि विविध वनस्पतीजन्य संयुगे असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून ते खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. टिप्स नंबर 17. डाळिंब खाण्याची सवय लावा. डाळिंबामध्ये
अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. विविध फळांचा समावेश असलेल्या आहारात डाळिंबाचाही समावेश करणे चांगला पर्याय ठरू शकतो. टिप्स नंबर 18. संत्री किंवा मोसंबी खा. ही फळे व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांचा स्रोत आहेत. साखरयुक्त पेयाऐवजी संपूर्ण फळं खाणे अधिक चांगलं ठरते. टिप्स नंबर 19. पपईचा आहारात समावेश करा. पपईमध्ये तंतुमय घटक आणि अनेक जीवनसत्वे असतात. पचनास मदत होण्याबरोबरच संतुलित आहाराचा एक चांगला भाग ठरू शकतो. टिप्स नंबर 20. पेरू नियमित खा. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि तंतुमय घटक भरपूर असतात. हे फळ पोट भरल्याची भावना जास्त वेळ टिकवण्यासाठी मदत करू शकतं. टिप्स नंबर 21. बेरी वर्गातील फळे मिळाल्यास जरूर खा. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा जांभूळ यासारख्या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. उपलब्धतेनुसार त्याचा आहारात समावेश करता येतो. टिप्स नंबर 22. केळे योग्य प्रमाणात खा. केळामध्ये पोटॅशियम असतं, जे शरीराच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचं आहे. मात्र मूत्रपिंडाचा आजार किंवा पोटॅशियम मर्यादित ठेवण्याचा सल्ला असल्यास डॉक्टरांचा सल्ला पाळा. टिप्स नंबर 23. द्राक्ष मर्यादित प्रमाणात खा. द्राक्षामध्ये उपयुक्त वनस्पतीजन्य घटक असतात, मात्र त्यात नैसर्गिक साखर असल्याने प्रमाणात खाणे योग्य आहे. टिप्स नंबर 24. कलिंगड उन्हाळ्यात चांगला पर्याय आहे. कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. टिप्स नंबर 25. हंगामी फळांना प्राधान्य द्या. दररोज वेगवेगळी हंगामी फळे खाल्ल्याने शरीराला विविध प्रकारचे पोषक घटक मिळतात. एका फळावर अवलंबून न राहता विविधता ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. या सवयी कोणत्या लोकांनी नक्की पाळाव्यात? 1. ज्यांचा रक्तदाब BP जास्त असतो. 2. ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे. 3. ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे. 4. ज्यांचे वजन जास्त आहे किंवा पोटाभोवती चरबी साचलेली आहे. 5. ज्यांच्या कुटुंबात आई वडील भाऊ किंवा बहिणीला हृदयविकाराचा इतिहास आहे. 6. जे दिवसभर बसून काम करतात आणि शारीरिक हालचाल कमी असते. 7. जे धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करतात. 8. ज्यांना सतत ताणतणाव असतो किंवा झोप पूर्ण होत नाही. 9. 40 वर्षावरील महिला आणि पुरुष, कारण वयानुसार हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. 10. ज्यांना छातीत जडपणा, श्वास लागणे, जास्त थकवा, हृदयाची धडधड किंवा पायांना सूज यासारखी लक्षणे वारंवार जाणवतात. महत्त्वाची सूचना: ही माहिती हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहे. जर छातीत तीव्र वेदना, अचानक श्वास लागणे, थंड घाम येणे किंवा वेदना हात, मान किंवा जबड्याकडे पसरत असेल तर त्वरित जवळच्या रुग्णालयात जा. अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.